आपलं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आज आई बनवणार आहे पुरणाची पोळी। पुरणपोळी बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आई आज आपल्याला सांगणार आहे आणि साहित्याचं अचूक असं प्रमाणही सांगणार आहे। तर चला आपण आता पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण आता 3 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ स्वच्छ निवडून व धुवून घ्यायची। आपण इथे आता एका भांड्यामध्ये डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेले आहे गरम करायला। त्यामध्ये आता ही धुतलेली डाळ आपण टाकून घेणार आहोत। डाळ खाली लागू नये यासाठी आपण आता इथे अर्धा चमचा तेल टाकणार आहोत आणि आपण आता कुकरचं झाकण लावून 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। 5 शिट्ट्या झाल्यात आपल्या आता कुकरच्या। तुम्ही बघू शकता डाळ ही चांगली मऊसूत अशी शिजली आहे। या कुकरमधील पाणी आणि डाळ आपण आता वेगवेगळं करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आता पाणी आज पूर्ण या चाळणीतून खाली आलंय। याला येळवणी म्हणतात। हे कटाची आमटी करताना उपयोग होतो या पाण्याचा। तर आता आपली डाळ ही कोरडी झाली आहे। 3 वाट्या हरभऱ्याच्या डाळीसाठी 2 वाट्या गूळ आपण किसून घेतला आहे। त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये आपण ती कोरडी करून घेतलेली डाळ आहे ती टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये लगेच जो किसून घेतलेला गूळ आहे तो टाकून घेणार आहोत। तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचाही वापर करू शकता। आता ही डाळ आणि गूळ एकजीव होईपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचे, म्हणजे हे खाली लागणारही नाही कढईला। आता यामधला गूळ जो आहे तो वितळायला सुरुवात झाली आहे, तुम्ही बघू शकता। हे सतत 5 ते 6 मिनिटं असं कंटिन्यू परतून घ्यायचं, यातलं पाणी जोपर्यंत जात नाही। आपलं पुरण चांगलं आता शिजलंय की नाही पाण्यासाठी इथे मध्यभागी उलटणी अशी उभी करून ठेवायची। जर उलटणी अशी उभी राहिली तर समजून घ्यायचं आपलं पुरण आता तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम आता एकदम कमी करायची आणि त्यामध्ये 2 चमचे वेलची पावडर आपण टाकून घेणार आहोत। याला चांगलं एकजीव करून घ्यायचं पुरणामध्ये, म्हणजे याचा टेस्ट आणि सुगंधही खूप छान येतो। तर अशा प्रकारे आपलं पुरणाचं सारण जे आहे ते तयार झालं आहे। तर आता आपण ह्या पुरण चाळणीतून आपण आता हे पुरण जे आहे ते खाली गाळून घेणार आहोत, म्हणजे आपलं पुरण जे आहे ते मऊसूद होईल आणि पोळी फुटणार नाही। तांब्याच्या साहाय्याने या पुरण चाळणीला आपण थोडं वरून प्रेस करायचं, म्हणजे जे पुरण जे आहे ते खाली बारीक मऊसूद ते गाळणीतून खाली गाळून जाते, तुम्ही बघू शकता। आता आपलं पुरणाचं सारण पोळीमध्ये भरण्यासाठी तयार झालेलं आहे। आता इथे गव्हाच्या पिठाची कणिक मळून घेतली आहे। आता पुरणाची पोळी बनवण्यासाठी मध्यम आकाराचा कणकेचा गोळा घ्यायचा। त्यानंतर त्याला असं हाताला पीठ लावून त्याची वाटी तयार करून घ्यायची। पुरणाची पोळी करताना ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे। ही जर वाटी व्यवस्थित केली तर ज्यावेळेस पुरणाची पोळी लाटतो त्यावेळेस ती पुरणाची पोळी बिलकुल अशी फुटत नाही, पुरण बाहेर येत नाही। आता आपण जो पुरणाचा गोळा आहे या वाटीमध्ये टाकला आहे। आता याच्या कडा ज्या आहे त्यावर घ्यायच्या, पुरण आतमध्ये दाबून घ्यायचा आणि त्या कडा वर आल्या पाहिजे मोदकासारख्या। अशा प्रकारे हा पोळी बनवण्यासाठी उंडा हा तयार झालेला आहे। त्याला असं गोल पूर्ण लाटून घ्यायचा, म्हणजे तो फुटणार नाही। आमच्याकडे पुरणाच्या पोळीमध्ये भरपूर अशा प्रमाणात पुरण टाकून पुरणाची पोळी केली जाते। तर आता ही पोळी पूर्ण लाटून झाली आहे। आपण आता हिला तव्यावर टाकूया। एक साईडने पोळी थोडीशी भाजल्यानंतर आपण तिला पलटी करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावर गावरान तूप टाकून घेणार आहोत।
तुम्ही बघू शकता पोळी कुठेही अशी फुटलेली नाही आणि त्यामुळे अशी पोळी अशी टम्म अशी फुगते. कुठेही ती पोळीला हात लावण्याची गरज नाही आहे. तिची वाफही गेली नाही, कारण की जो उंडा आपण मळून घेतला आहे तो खूप चांगल्या प्रकारे आईने पॅक करून घेतला होता. अशा प्रकारे गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने पुरणाची पोळी ही तयार झालेली आहे. चला आपण अजून एक पुरणाची पोळी कशी बनवायची ही झटपट पाहूया. असं पुरणाचं सारण भरायचं वाटीमध्ये आणि ते त्याच्या ज्या कडा आहेत त्या वर घ्यायच्या, पूर्ण पॅक करून घ्यायचे. हा जो उंडा आहे म्हणजे आपली पुरणाची पोळी बिलकुलही फुटत नाही. तुम्हाला पुरणाच्या पोळीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.